छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चला पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला. पाल येथील न्यू हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री कैलास पाटील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. क्रांती चौक परिसर देशभक्तीच्या कार्यक्रमाने दणाणला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्त नागरिकांसह शहर आणि जिल्ह्यातील नवयुवक व तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली. विजय वहुळ आणि पंकज बनसोड यांच्या आयोजनातून झालेल्या एका कार्यक्रमात अनेक तरुण तरुणी उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित लोकगीत, संगीत आणि विचारांचे सादरीकरण करण्यात आले. तरुणाई सहभाग आणि देशभक्तीपर वातावरणामुळे संपूर्ण क्रांती चौक परिसर दणाणून निघाला. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषाच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि नव्या पिढीला त्यांचे विचार पोहोचवण्याचा दिवस असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. अगस्ती प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. अगस्ती प्राथमिक शाळेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील कामगिरीला प्रोत्साहन देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशाच्या भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून घडावे यासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कबीर मठ परिसरातील शाळेतही स्वातंत्र्य दिनाचा उत्सव, तर सांगी परिसरातील कबीर मठ येथील शाळेतही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या शाळेत विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान कायम ठेवावा, तसेच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना माय मराठीचा विसर पडता कामा नये असे मत कबीर मठाचे साहेबजी यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले. अल्प मती होतो, मंद मती होतो. बऱ्याचशा मुलांनी पाहिलेलं आहे की तो विचारे तिकडे जाऊन इकडे मंद मती म्हणून परत आले.
आई वडिलांचे पैसे खर्च झाले, आई वेळ खर्च झाला, पण त्यांना काही फायदा. अरे नाही, तुम्ही इंग्लिश बी शिका पण मराठी सोडू नका. मराठी तुमची माय आहे. या ज्यांनी मायेची कदर केली नाही त्यांनी काही अर्थ नाही बाबा. या माईच्या कदर करा. पुढच्या वर्षी इथे पालकवर्गांना रिक्वेस्ट आहे, पाठवा ना मुलं हो, इथे पाठवा. टीचर वर्गांना विनंती आहे की आपला जीव ओतून द्या या मुलांसाठी, यांच्या शिक्षणासाठी आपला जीव लावून टाका. यांना शिक्षण द्या ही माझी विनंती राहील सगळ्यांना. शिक्षण, संस्कार आणि मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा संदेश उपस्थितांना भावला. एकूणच छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा आणि परिसरामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोठे विद्यार्थ्यांनी कवायत साजरी केली, कोठे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, तर कोठे तरुणाईने देशभक्तीपर कार्यक्रमातून महापुरुषाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले. देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि संस्काराचा संदेश देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.